Hello everyone, welcome back to my channel. I hope you all are good. Today I am going to teach you how to write names in English, Marathi names in English. मी एक माझा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो रेफरन्ससाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर तिथे तुम्ही चेक करू शकता. ज्यांना स्वतःचे नाव सोडून दुसऱ्यांचे नाव लिहिता येत नाही त्यांच्यासाठी हा खूपच उपयोगी व्हिडिओ आहे. सर्वात पहिले आपल्याला पाहिजे आहे ती ही बाराखडी, जी मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. यू कॅन गेट दिस बुक फ्रॉम एनी बुक स्टोर. नॉमिनल प्राइस असेल या बुकची. तर चला बघूया. काही मी नावं लिहिणार आहे. पहिलं मी सिंपल नावं घेणार आहे, नंतर जोडाक्षरावाली नावं घेणार आहे, ज्याला क्लस्टर वर्ड्स म्हणतात. तर पहिलं नाव आहे शरद. एकदम सिंपल नाव आहे. ना काला, ना वेलांटी, ना मात्रा. पहिलं बुकमध्ये आपण बघून घेऊया. तर नाव काय आहे? शरद. तर इथे श साठी काय आहे? SHA. र साठी RA आणि द साठी द मागच्या पेजवर आहे. द साठी आहे DA. SHA श, RA र, DA द. तर नाव कसं होणार? SHA RA D, फक्त D. जर आपण DA लिहिलं ना तर नाव होईल शारदा असे. नेक्स्ट नाव आहे पवन. काही मात्रा वेलांटी काहीच नाही आहे. बाराखडीचं बुक रेफर करूया. प साठी आहे PA, व साठी आहे VA आणि न साठी आहे NA. PA प, VA व, NA न. आपण कसं लिहिणार नाव? PAVAN. आपण जर ए लिहू एनच्या पुढे तर ते नाव होईल पवना. चांगलं नाही वाटत ना ते, त्याच्यामुळे पवन. नेक्स्ट नाव आहे रमा. सिंपल नाव आहे, फक्त मला काना आहे मा. तर रेफर करूया बाराखडी बुक. र साठी RA आणि मा साठी MA. र साठी RA, मा साठी MA. कोणी कोणी MAA पण लिहितं. जर ए काढला तर फक्त रामच राहील आणि रच्या पुढे ए नाही लिहिला, आरच्या पुढे, तर ते पण वेगळंच शब्द होऊन जाईल. त्याच्यामुळे RAMA किंवा RAMEE. नेक्स्ट नाव आहे समीर. तर समीर कसं लिहिणार? म ला दुसरी वेलांटी आहे. तर रेफर करूया बाराखडी बुक. इथे स साठी आहे SA, मी साठी आहे MEE, र साठी आहे RA. SA स, MEE मी, RA र. पण हे नाव वाचायला कसं येतं? समीरा असं येतं. त्याच्यामुळे कसं लिहिणार? SAMEER, समीर असं. कोणी कोणी SAMIR असं सुद्धा लिहितात, समीर. जे ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजीवर, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र त्याच्यामध्ये विश्वास ठेवतात ना, ते लोक त्यांच्या स्पेलिंगमध्ये चेंजेस करतात. पण एकदम परफेक्ट पद्धत ही आहे.
कारण मला दुसरी वेलांटी आहे, तर MEE असं. नेक्स्ट आहे अनुष्का. हे आहे जोडाक्षर. काला श जोडला गेला आहे, तर रेफर करूया बाराखडी बुक. साठी ए, नू साठी NU, पहिला उकार आहे नू, आणि श हा षटकोनाचा श SHA, आणि का साठी KAA. आता हे नू श का, पण काला श जोडला गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण स्पेलिंग कशी लिहिणार? ए नू श हा अर्धा आहे, त्याच्यामुळे ए नाही घ्यायचा, फक्त SH आणि KA. मोस्टली का जे कानाचे जे वर्ड्स असतात त्याच्यासाठी डबल ए कोणी लिहित नाही, सिंगल एच लिहितात. तर ही स्पेलिंग झाली अनुष्काची. नेक्स्ट नाव आहे अक्षदा. क्ष हा इंडिव्हिज्युअल शब्द आहे, पण त्याच्यामध्ये जोडाक्षराचा साऊंड येतो. क्ष म्हणजे क आणि श एकत्र असा साऊंड येतो. तर रेफर करूया बाराखडी बुक. साठी ए, क्ष साठी KSHA, आणि दा साठी DA. क्ष KSHA, क्ष DAA दा. स्पेलिंग अशी लिहिणार AKSHADA. मी आत्ताच सांगितलं की डबल ए मोस्टली लिहित नाही, सिंगल ए लिहितात. तर ही झाली स्पेलिंग. आय होप तुम्हाला समजलं असेल नावं कसे लिहायचे बाराखडी बुक रेफर करून. तुम्ही बाराखडी बुक कोणत्याही बुक स्टोअरवरून घेऊ शकता. जर तुम्हाला तुमचं नाव लिहून पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय बाय.